नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपली उपासना नेहमी गुप्त ठेवावी. आपली उपासना अत्यंत गुप्त ठेवावी. आपण स्वतःही केवढी उपासना करतो याचा अभिमान कधीही बाळगू नये. उपासना ही देवापाशी व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. तो आपला आत्यंतिक आनंद असतो. उपासनेचे कष्ट वाटू नयेत, तर उपासनेची गोडी लागावी. ती अर्थाकडे लक्ष ठेवून केली तर अधिक गोड वाटू लागते. उपासनेचे फळ मिळेल, ऐहिक भरभराट होईल, दुःखे नाहीशी होतील अशा व्यावहारिक अपेक्षा ठेवू नयेत. कारण बरीचशी उपासना पूर्वकर्मांचे दोष नाहीसे करण्यासाठी खर्च होते. कर्ज फिटल्याशिवाय शिल्लक कशी पडेल त्याचा हिशेब तो ठेवेल. उपासना वाढवावीशी वाटू लागली, डोळे भरून येऊ लागले, कंठ दाटून येऊ लागला, शुभ स्वप्ने पडू लागली, दैवी अनुभव येऊ लागले, निर्भयता वाढू लागली की ओळखावे आपली उपासना योग्य दिशेने चालली आहे. पुढे पुढे संसार सुखाच्या अपेक्षा नाहीशा होऊ लागतात. व्याकुळ होऊन उपासक सात्विक रागाने देवाला विचारतो. मुका मुक्तेश्वर बोलविला, पांगुळा कुर्मदास चालविला, आंधळा सुरदास डोळस केला, मज विषयी तुझला काय झाले. येथूनी आता कृपा करा, आपली माया आपण आवरा, ते ऐश्वर्य न रुचे आम्हा पामरा, चरणी थारा देईजे. अशी अवस्था उपासनेची पराकोटीची उच्च उंची दर्शविते. ती येणे उपासकाच्या व्याकुळतेवर अवलंबून असते, पूर्वकर्मांच्या ओझ्यावर अवलंबून असते. निरपेक्ष प्रेमाने प्रखर उपासना करीत राहणे हेच उत्तम. उपासना कोणत्या देवाची करावी हा प्रश्नच पडू नये. शक्ती एकच आहे, ती विद्युलतेसारखी आहे. वीज गिझरमधून गेली तर ती महाकालीचे रूप असते आणि एसी मधून गेली तर शांता दुर्गा असते. आपल्याला भावेल त्या देवतेची उपासना करावी. कोणाला दत्त महाराजांचे संन्यासी विरक्ती रूप आवडते, तर कोणाला जगदंबेची भक्त वत्सलता भावते, कोणाला मर्यादा पुरुषोत्तम रामप्रभूंचा संयम भावतो, तर कोणाला मारुती रायाची दास्य भक्ती भावते. म्हणून देवादेवात भेदभाव करू नये. कोणताही खाद्यपदार्थ क्षुधा शांती करतोच, तसे कोणत्याही देवतेची भक्ती आत्मतृप्ती करतेच. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असेही लिहा. श्री स्वामी समर्थ.